अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। बघाच शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, इडापिडा संकट क्लेश कलह दूर करण्यासाठी बघा शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यात अडथळे खूप जास्त आहेत, कामातील अडथळे दूर होत नाहीयेत किंवा कुठल्याही कामात प्रगती होत नाहीये, मुलांची प्रगती थांबलेली आहे, पतीला यश मिळत नाहीये, घराची बांध कोणीतरी घातलेली आहे, घरामध्ये सकारात्मकता येत नाहीये, घरात नकारात्मक शक्तींचा वास वाढलेला आहे, कर्जबाजारीपणा वाढलेला आहे किंवा आजारपण जे आहे ते सतत घरात चालूच आहे, म्हणजे आर्थिक पैसा कुठल्या ना कुठल्या कारणाने निघून जात आहे। बघा या कुठल्याही समस्या तुमच्या घरात असतील तर त्या दूर करण्यासाठी शनिवारच्या दिवशी मिठाचे हे काही प्रभावी उपाय करायला सुरुवात करा। आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला नकारात्मकता दूर करण्यासाठी सांगत आहे। जर तुम्हाला खूप नकारात्मक वाटत असेल, बऱ्याच वेळा असं होतं, हरल्यासारखं वाटतं, काहीच करू नये असं वाटतं, फक्त झोपावं, शांत बसावं, डोक्यात विचार असतात, म्हणजे नकारात्मक होतो आपण पूर्णपणे। ही नकारात्मकता दूर करण्यासाठी कुणी आपल्याला काही नजर लावलेली असेल तर ती नजरबाधा दूर करण्यासाठी हा पहिला उपाय। शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात हा पहिला उपाय करायचा। 7 मिठाचे खडे आणि 7 काळ्या मिऱ्या, त्याच्यामध्ये एक चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी घ्यायची। तीनही वस्तू उजव्या हातात घ्यायच्या आणि तीनही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि या तीनही वस्तू हाताच्या मुठीत घेऊन त्या व्यक्तीवरून उतरवायच्या ज्या व्यक्तीला नकारात्मक वाटते। तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमची मुलगी, तुमचा मुलगा किंवा तुमचा पती असेल, तुम्हाला स्वतःला नकारात्मक वाटते तर स्वतःवरून उतरवा। त्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीवरून उतरवा। 7 वेळा उतरवायचं आहे। उतरवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं थुंकायचे, स्वतःची थुंक अगदी किंचित थोडंसं त्याच्यावरती त्या वस्तूंवरती थुंकायचं आहे आणि घराच्या बाहेर नेऊन हे फेकायचं आहे। घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात धुवायचे, पाय धुवायचे आणि त्याच्यानंतर जे काही असेल ते करा। हा उपाय तुम्ही सलग 4 शनिवार फक्त 1 महिनाभर केला। लक्षात ठेवा, कितीही नकारात्मक वाटत असेल, कितीही तुम्हाला काही काय म्हणतात त्याला नजर लागलेली असेल, वाईट शक्तींचा त्रास असेल तर ते कायमचं दूर होईल। दुसरा उपाय सांगते, एक कर्ज। आपल्यापैकी असंख्य लोकांना खूप कर्ज, म्हणजे कर्जाचा त्रास किंवा कर्जबाजारीपणा, एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज, अशा काही समस्या असतील। कर्ज घेताना सोपं वाटलं पण आता ते फेडता येत नाहीये, फिटत नाहीये, तर त्यासाठी कुठल्याही शनिवारच्या दिवशी काय करायचं, पिंपळाच्या झाडाजवळ जायचं। आता हा शनिवार गेला, तुम्ही पुढच्या शनिवारी केला तरी चालेल। शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कुठल्याही वेळात पिंपळाच्या झाडाजवळ जायचं। तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या बुडाजवळ, पिंपळाचं जे बुड असतं त्या बुडाजवळ एक छान दिवा लावायचा, तुपाचा, तेलाचा कुठलाही दिवा लावायचा। एक मुठभर मीठ जाताना घेऊन जायचं। जे मीठ घेऊन गेलेले आहात ते मीठ सगळ्यात आधी पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचं। त्या मिठावरती, बारीक किंवा खड्यांचं कुठलंही मीठ चालेल, त्या मिठावरती हा दिवा लावायचा। दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये 7 मिठाचे खडे घालायचे। 7ही मिठाचे खडे घालत असताना तुम्हाला 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे। पहिला मिठाचा खडा घ्यायचा, हनुमानांना आपल्या कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची, हनुमान चालीसा म्हणायचा, मिठाचा खडा त्यात अर्पण करायचा। दुसरा मिठाचा खडा, हनुमान चालीसा म्हणायचा, कर्जबाजारी म्हणजे कर्जमुक्त करण्यासाठी प्रार्थना करायची, त्या दिव्यातील तेलामध्ये मिठाचा खडा अर्पण करायचा। असे 7ही मिठाचे खडे तुम्हाला अभिमंत्रित करून त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून कर्जबाजारी म्हणजे कर्जातून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करून घरी यायचं आहे। हा उपाय देखील तुम्ही 4 शनिवार केला तर 4 शनिवारांमध्ये तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल। कितीही कर्ज असेल त्यातून तुम्हाला मार्ग मिळत जाईल। आता तिसरा उपाय जो आहे तो बऱ्याच वेळा बघा आपल्याला दचकल्यासारखं होतं, घरामध्ये बसूच नये असं वाटतं, घरात खूप क्लेश कलह होतात, घरात अशांती असते, घरात आजारपण असतं, त्यासाठी हा तिसरा उपाय। शनिवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं, खड्यांचं बारीक कुठलंही चालेल, फक्त एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं
मिठाच्या वरती एक तुरटीचा खडा ठेवायचा, ठीक आहे, एकच फिटकरी ज्याला म्हणतो, तुरटीचा फिटकरीचा एक खडा ठेवायचा आणि हे काचेचं भांडं घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचं, पूर्ण घरामध्ये टर्न करायचं, बेडरूम सगळ्याच ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्या घरात जो दक्षिण भाग असेल, जिथे खूप जास्त नकारात्मकता तुम्हाला वाटत असेल, जिथे तुम्हाला खूप जास्त भीतीदायक वाटत असेल, अशा ठिकाणी काचेची वाटी मिठासकट शनिवारी रात्री ठेवून द्यायची, रात्रभर ठेवून द्यायची. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं, सूर्यास्ताच्या अगोदर उठायचं आणि उठल्यानंतर घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर एक 5:30-6, फार 6:30पर्यंत तरी घराच्या बाहेर जायचं आणि रात्रभर शनिवारी रात्रभर ठेवलेलं हे मीठ जे आहे ते घराच्या बाहेर टाकायचं, फेकून द्यायचं. काचेचं भांडं पुन्हा घरात आणायचं. त्यानंतर आंघोळ करा आणि बाकीची कामं करा. फक्त एक शनिवार हा उपाय केल्याने तुम्हाला खूप अनुभव येईल. घरात असणारी नकारात्मकता घराच्या पूर्ण बाहेर चालली जाईल, घरात सकारात्मकता येईल, आजारपण कमी होईल, क्लेश कलह कुठेतरी दूर होतील. आता शेवटचा उपाय, जो उपाय मी लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगणार आहे. सगळ्यांना वाटतं माझ्याकडे पैसा असावा, धन असावं. हे धन खेचण्यासाठी, पैसा येण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय. काय करायचंय, शनिवारच्या रात्री एक काचेची बरणी घ्यायची. काचेचं कुठलंही भांडं, ग्लास असेल, वाटी असेल चालेल, त्याच्यामध्ये ते भांडं भरेल इतकं मीठ घालायचं. बारीक किंवा मोठं मीठ, खड्यांचं कुठलंही चालेल, ते मीठ त्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्याच्यानंतर या मिठाच्या बरणीवरती 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा. वरती 5-6 लवंगा घालायच्या, 2-4 हिरव्या वेलच्या घालायच्या. थोडंसं यामध्ये थोडंसं तुम्हाला किंचित हळदी आणि कुंकूही घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ती जी बरणी आहे ना ती घट्ट बांधायची आहे. जर तुम्ही ग्लास घेतला असेल, काचेची वाटी घातली असेल तर त्याच्यावरती लाल कापड बांधायचं. बरणी घेतली असेल तर झाकण लावायचं, बाकी काय घेतलं असेल तर घट्ट बांधायचं. आणि हे जे मीठ आहे हे मीठ शनिवारी रात्री आपल्या घरातील उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं. शनिवारपासून सलग 21 दिवस हे मीठ त्या एकाच कोपऱ्याला, एकाच भागात ठेवून द्यायचं. जो 21वा दिवस असेल त्या 21व्या दिवशी ही बरणी सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात घराच्या बाहेर काढायची, घराच्या बाहेर घेऊन जायची आणि घराच्या बाहेर नेल्यानंतर कुठल्याही मंदिरात, म्हणजे एखादं मंदिर असेल, लक्ष्मीचं असेल, गणपतीचं कुठलंही मंदिर असेल, तिथे कुणीही एखादा गोरगरीब व्यक्ती बसलेला असेल तर त्या व्यक्तीला हे जे मीठ आहे ते भांड्यासकट, त्या काचेच्या वस्तूसकट दान करायचं. सोबत तुम्ही एक 50-100 रुपये सुद्धा त्या व्यक्तीला द्या, कारण कुणीही तुमचं मीठ घेणार नाही. सगळ्यांकडे मीठ असतं. कुणीही म्हणेल हे काय दान करतोय, तर अशा वेळेस काय सांगा की माझी सेवा आहे, माझा हा उपाय आहे, म्हणून 100 रुपये 50 रुपये त्या व्यक्तीला द्या आणि त्याच्यासोबत ती मिठाची बरणी किंवा मिठाचं भांडं द्या. जसं मीठ 21 दिवसात अभिमंत्रित केलेलं मीठ जसं तुम्ही त्या व्यक्तीला द्याल, तुमच्या घरातील दरिद्रता, नकारात्मकता सगळं काही त्या व्यक्तीसोबत निघून जाणार आणि तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढायला लागणार. हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे. बघा, कुठलाही यातला एक उपाय करा, शनिवारच्या दिवशी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.